नमस्कार मंडळी, मी उदय मुंडे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मंडळी, आज मी तुम्हाला अळूचं पतपत रेसिपी शेअर केली आहे। तर वेगळ्या प्रकारे रेसिपी शेअर केली आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रेसिपी करून पहा। तर आता वाजले संध्याकाळचे 5:15। तर आई आणि मी आता अळू काढायला आलो आहे। तर बघा, ताजं फ्रेश अळू। तर अळूचं फतफत रेसिपी तुम्हाला मी शेअर करेन। खरं तर मला घाटिया दाखवायच्या होत्या, अळूच्या घाटिया। तर घाटियाची पानं वेगळी असतात आणि अळूची पानं वेगळी असतात। तर आता कोवळी कोवळी पानं आई काढत आहे या ठिकाणी। संपूर्ण अळूच आहे या ठिकाणी बघा। बाजूला इकडे बाण्यांची विहीर आहे। तर आई आता अळूची पानं काढली, ती स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये। तर मंडळी, या ठिकाणी मी अळू स्वच्छ धुवून घेतलं होतं चिरण्यापूर्वी। आणि अळूला एक विशिष्ट प्रकारची खाज असते, ती खाज सुद्धा मी काढून घेतली आहे। तर रात्रीच्या वेळी मी अळू साफ केलं होतं आणि चिरून सुद्धा घेतलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला त्यावेळी काही दाखवलेलं नाही आहे। आतापर्यंत तुम्हाला मी अळूची रेसिपी खूप वेळा शेअर केली आहे। तर अशा प्रकारे अळूच्या देट्या आणि पानं बारीक बारीक चिरून घेतले आहेत। तर आता आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। 3-4 शिट्ट्या आपल्याला द्यायच्या आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता, अळू शिजवतानाच मी हिरवी मिरची सुद्धा टाकली शिजायला। 3-4 हिरवी मिरची टाकली आहे। तर मोठमोठे तुकडे करून टाकले, चिरले वगैरे नाही आहेत, कारण शिजून जातील ते। आपण 3-4 शिट्ट्या देणार आहोत। तर या ठिकाणी थोडंसंच पाणी आपण टाकलंय, जास्त पाणी नाही आपल्याला टाकायचं आहे, कारण पावसाळ्यातील अळू असते, शिजायला वेळ नाही लागत। तर या ठिकाणी पाहू शकता, अळू आपण शिजवून घेतलं, 3-4 शिट्ट्या दिल्या कुकरला। तर आता आपण अळू घोटून घेतोय। आपल्याला रवीच्या सहाय्याने अशा प्रकारे घोटून घ्यायचं आहे। अळू शिजवताना आपण त्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, अशा प्रकारे आपण अळू घोटून घेतलंय। जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी ऍड करू शकता। आपण भाकरीसोबत चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर इकडे आता आपण अळू फोडणीला देत आहोत। तर त्यासाठी आपण इतर काही साहित्य घेतलंय। तर फोडणी मी देणार नाही आहे, कारण ठिकरीची फोडणी देणार आहे, पातेल्यामध्ये फोडणी देणार नाही आहे। तर ही ठिकरी घेतली, इकडे बघा दगड असतो एक विशिष्ट प्रकारचा। तर तो गरम करून त्यावरती लसूण वगैरे आपण टाकणार आहोत, ते नंतर मी तुम्हाला दाखवतोच। तर अळूच्या फतफत्यासाठी आपण या ठिकाणी साहित्य घेतलंय। 3-4 टीस्पून ओलं खोबरं घेतलंय, थोडेसे कोकम घेतले, 10-12 पाकळ्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, हिंग, 3-4 टीस्पून गोडा मसाला घेतलाय, रेग्युलर वापरायचे मसाले घेतलेत, या ठिकाणी वाल घेतलेत मी शिजवून, मीठ आणि फोडणीसाठी तेल। तर चला आता आपण पाहूया पुढील कृती। तर कुकरमध्येच मी ठिकरी देणार आहे। तर थोडीशी हळद टाकली आहे, अर्धा टीस्पून मालवणी मसाला, अर्धा टीस्पून एव्हरेस्ट लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला आणि 1 टीस्पून धनाजिरा पावडर। तर फोडणी वगैरे आम्ही देणार नाही आहोत, ठिकरीची फोडणी देणार आहे मी। तर त्यामध्ये आता आपण गोडा मसाला टाकून घेऊया। डायरेक्ट मी कुकरमध्ये टाकतोय गोडा मसाला। त्याचप्रमाणे किसलेलं ओलं खोबरं, जर तुम्हाला पातेल्यामध्ये फोडणी द्यायची असेल, पातेल्यामध्ये दिली तरी चालेल। तर आता मी गावच्या ठिकाणी रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला। तर वेगळ्या प्रकारे आज रेसिपी शेअर करत आहे। खरं तर मला चुलीवरती रेसिपी शेअर करायची होती, पण आमच्या घरी चूल नाही आहे, आम्ही चूल काढून टाकली आहे। आणि कुकरमध्येच मी डायरेक्ट आता ठिकरी देत आहे। आता आपण त्यामध्ये कोकम टाकून घेऊया। त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ, 2 टीस्पून मी मीठ टाकतोय। सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जर तुम्हाला अजून पातळ पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी ऍड करू शकता। आता आपण त्यामध्ये शिजवलेले वाल टाकून घेऊया।
तुम्ही वालाऐवजी शेंगदाणे, चणे किंवा मक्याचं कणीस असतं ते सुद्धा टाकू शकता. तर आतापर्यंत मी तुम्हाला अळूची रेसिपी खूप वेळा शेअर केली आहे. मक्याचं कणीस टाकून खूप छान लागतं अळूचं फतफत. तर इकडे आता मी ठिकरी गरम करत आहे. जर तुमच्याकडे चूल वगैरे असेल तर चुलीचं रसानं असतं, म्हणजेच निकारे असतात, त्या गरम निकाऱ्यामध्ये गरम करायची. तर आता आमच्याकडे चूल नाही आहे, तर मी गॅसवरती अशा प्रकारे एक विशिष्ट प्रकारचा दगड असतो. पूर्वीच्या वेळी ज्याप्रमाणे आपण ताटं असतात जेवायला, त्याप्रमाणे दगडाच्या थाळी असायच्या, म्हणजे दगडाच्या प्लेटी असायच्या पूर्वीच्या वेळी. तर त्यापैकी एक दगड आहे हा. तर हा दगड छानपैकी गरम करायचा, त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकायची, वरून तेल टाकायचं आणि नंतर तो तसाच दगड आपण जे अळू आता बनवलाय त्यामध्ये टाकायचा. तर अशा प्रकारे ठिकरी दिली जाते. तर आता हा दगड कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी मी एका साईडला कुकरमध्ये अळू शिजवून घेतलं होतं. त्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले वगैरे टाकून अशा प्रकारे आता उकळी येऊ दिली आहे. तर आता मी गॅस बंद करतो आणि आता आपण वरून त्याला ठिकरी देणार आहोत. गॅस बंद करूनच नंतर आपल्याला ठिकरी द्यायची आहे. तर इकडे बघा, दगड आपण गरम करून घेतलाय, म्हणजे ठिकरी, त्यावरती लसूण ठेवली आणि आता आपण लसूण वरती तेल ओतत आहोत. तर अशा प्रकारे ठिकरी दिली जाते आणि वरती झाकण ठेवायचं, कारण जो स्मेल असतो दगडाला तो आतमध्ये जायला पाहिजे. बघा, बुडबुड बुडबुड आवाज येत आहेत. जर चुलीमध्ये गरम केला दगड तर खूप अजून गरम वाफा येतात आणि आवाज येतो खूप आणि छान ठिकरी लागते. आणि ठिकरीची फोडणी असते, त्या जेवणाला खूप छान टेस्ट येते. तर 2 मिनिटं आपल्याला असंच झाकण ठेवायचं आहे, कारण दगड टाकल्यामुळे एवढा प्रेशर येतो, तर प्रेशरच्या सहाय्याने सर्व वरती येऊ शकतं. आणि जर का तुम्हाला अळूचा फतफत रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असाच सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.